हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आपण व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर 12th सायन्सचा मॅथ्स 2 चं व्हिडिओज अपलोड करतोय आणि मॅथ्स 2 चं आपण लेसन नंबर 1 चालू केले, ज्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. आणि डिफरन्शिएशनचं एक्सरसाइज 1 केले आपण, एक्सरसाइज 2 करतोय आपण आणि एक्सरसाइज 2 चे काही व्हिडिओ झालेले आहेत आपले. आज आपण काय करणार आहोत, क्वेश्चन नंबर 7 सोडवणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 7 मध्ये बरेच क्वेश्चन आहेत. आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तो क्वेश्चन नंबर 7 मधला मी इथे सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये काय करणार आपण, तर मला असं काहीतरी कोसेक इन्व्हर्स फंक्शन दिलंय. मी काय करणार इकडे पहिल्या स्टेपला, तर पहिले तर y इज इक्वल टू हा क्वेश्चन घेतो. काय ते कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन कॉस आहे. ओके, 1 अपॉन कॉस काय असतो, सेक असतो का. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक 5x होणार ते. चालेल. पुढे नेक्स्ट स्टेपला काय करणार मी, मला सेकचं ना कोसेक मध्ये कन्वर्ट करायचे. सेकचं कोसेक मध्ये कन्वर्ट करताना काय करणार आपण, तर कोसेक π/2 मायनस 5x होणार का. कोसेक मध्ये कन्वर्ट करताना सेकचं जर कोसेक कन्वर्ट करायचं असेल तर π/2 मायनस थीटा घ्यायचा. जसं साइनचं कॉस मध्ये कन्वर्ट करताना π/2 मायनस थीटा घ्यायचं. तसं सेम. म्हणजे इथे काय होणार, माझ्याकडे y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये सेकचं कोसेक केलं मी, सेकचं कोसेक, आणि इथे लिहिताना काय लिहिणार मी, π/2 मायनस थीटा. थीटा म्हणजे काय माझ्याकडे 5x, बरोबर. हे माझ्याकडे आलं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, मग आता माझ्याकडे y इज इक्वल टू काय होणार, माझ्याकडे असं फॉर्म्युला आहे, कोसेक इन्व्हर्स कोसेक असेल तर ते कट होणार, म्हणजे राहणार फक्त एवढंच, π/2 मायनस 5x. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह काढतो मी, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 5x चं डेरिव्हेटिव्ह 5x into log 5. बरोबर आहे का. मी 0 तो कट करून टाकला, डायरेक्टली घेतलं 5x चा 5x into log 5. हे आपल्या इथे गणित संपलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. फोर्थ वाला क्वेश्चन इथे लिहिले मी, cos इन्व्हर्स मध्ये आहे. बघा इथे काय करणार मी, माझ्याकडे काय y इज इक्वल टू क्वेश्चन घेतो मी cos इन्व्हर्स. आता मला इकडे जसं मी कोसेक इन्व्हर्स कोसेक केलं, तसंच मला इथे cos इन्व्हर्स आतमध्ये cos आणायचंय. कसं आणणार, पण पहिलं तर हा रूट आहे. चला पहिलं रूट पण घालवावं लागेल. मला सगळं 1 मायनस cos x, cos x चा स्क्वेअर आहे, पण 1 मायनस cos x चा काय फॉर्म्युला आहे, 1 मायनस cos x म्हणजे 2 sin स्क्वेअर x/2 असतो ना, 2 sin स्क्वेअर x/2, बरोबर. पण इथे x स्क्वेअर आहे, मग x स्क्वेअर बाय 2 होईल. 2 sin स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2 होणार तिकडे. अच्छा, डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे 2 आहे, बरोबर आहे का. हा डिनॉमिनेटरचा 2 मी कट करू शकतो का, हा बघा इकडे हा 2 आणि हा 2 कट झाला, बरोबर. आता रूटच्या आतमध्ये स्क्वेअर आहे, sin स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आहे, मग हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होऊ शकतो का. चला मी त्या स्क्वेअरला कॅन्सल करून टाकतो. काय होईल, देअरफॉर y इज इक्वल टू cos इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा, आता sin राहिलं का, स्क्वेअर कट केलं, sin x स्क्वेअर बाय 2 राहील का, बघा इकडे, बरोबर आहे. आता मला जर sin चा cos करायचं असेल तर काय करणार, जसं मी इथे sec चा cosec केलं तर π/2 मायनस थीटा घेतलं, तसं इथे पण जर मला sin चा cos करायचं असेल, कारण मला cos इन्व्हर्स cos पाहिजे ना, तुम्ही sin चा cos करताना काय करणार, तर cos sin चा cos π/2 मायनस थीटा. थीटा म्हणजे काय, x स्क्वेअर बाय 2, बरोबर आहे का. चला नेक्स्ट, देअरफॉर आता माझ्याकडे y इज इक्वल टू काय फंक्शन आलं, cos इन्व्हर्स cos, तर कट होणार, म्हणजे राहिलं काय π/2 मायनस x स्क्वेअर बाय 2. आता जर मी इथे डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx काय येणार इकडे, π/2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x, डिनॉमिनेटरला 2 तसाच आहे, हा 2 कॅन्सल होतो का इकडेचा, 2 गेला, बरोबर. आता 2 गेलं तर राहिलं काय, 0 ला काय अर्थ नाही, म्हणजे इथे काय राहिलं मायनस x, बरोबर आहे का. मायनस x राहिलं का, इथे dy/dx ची व्हॅल्यू आलेली आहे. चालेल. चला तर मग आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th वाला क्वेश्चन, कोसेक इन्व्हर्स मध्ये असं काहीतरी दिलंय. देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार माझ्याकडे, कोसेक इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये, आता इथे बघा 1 अपॉन आहे, पण इथे 4 cos क्यूब x, आपल्याकडे असं काहीतरी एक फॉर्म्युला आहे, 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर cos 3x चा फॉर्म्युला आहे, बरोबर. cos 3x चा फॉर्म्युला आहे, पण इथे 2x दिले ना, मग इथे जर 2x आला तर इथे पण 2 ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे 6x होणार ते. म्हणजे काय आहे इथे, cos 6x चा तो फॉर्म्युला बनणार. अच्छा, आता 1 अपॉन cos काय असतो, बघाच्या क्वेश्चन सारखं, कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन cos काय असतो, sec.
म्हणजे sec 6x झालं. बघा आता किती सोपं झालं क्वेश्चन. therefore y is equal to cosec इन्व्हर्स, मगाशी जसं केलं होतं आपण त्याप्रमाणे इथे काय होणार, cosec सेकचं कोसेक मध्ये कन्वर्जन कसं होतं, कोसेक पाय बाय 2 मायनस 6x होणार ना. कोसेक पाय बाय 2 मायनस 6x किती येतं, कोसेक पाय बाय 2 मायनस 6x. y is equal to therefore हा कोसेक कोसेक कॅन्सल झाला, राहिलं काय पाय बाय 2 मायनस 6x. आता जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार बघा, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx बरोबर, आणि इज इक्वल टू पाय बाय 2 चं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 येणार, त्याच्यानंतर मायनस 6x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस 6. संपलं का गणित, कळते का तुम्हाला. अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 मधला 8 वाला क्वेश्चन काय बघा, cot इन्व्हर्स मध्ये आहे. त्याला मी जर y इक्वल टू काय होणार, y इक्वल टू cot इन्व्हर्स. ओके, आता फॉर्म्युलाज वापरा, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले. sin 3x आहे, पण sin x चा फॉर्म्युला काय आहे, 2 sin x/2 cos x/2 आठवते का. म्हणजे इथे काय होणार, 2 sin x/2 म्हणजे 3x/2 होणार इनटू cos 3x/2 होणार, बरोबर आहे का. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला काय येणार, 1 cos x चा फॉर्म्युला काय, 2 sin cos square x/2 म्हणजे इथे काय होणार, 2 cos square 3x/2 होणार का. ओके चला, आता माझ्याकडे राहिलं काय बघा, इकडे cos, इथे माझ्याकडे दोन, हा 2 कॅन्सल होतोय का, आणखी यातला एक cos 3x/2 कॅन्सल झाला, बरोबर. मग राहिलं काय, sin 3x/2 अपॉन cos 3x/2. sin अपॉन cos काय असतो, sin अपॉन cos काय असतो, sin अपॉन cos tan असतो का, म्हणजे tan 3x/2 झालं. पण माझ्याकडे बाहेर cot इन्व्हर्स आहे, मग cot इन्व्हर्स इथे असेल तर इथे पण मला cot इन्व्हर्स करायला पाहिजे. मग ते कसं होणार, काय होणार त्याचं, मग cot इन्व्हर्स मला जर त्याचं cotचं tan चं cot मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार, मगच सांगतो परत 90 मायनस म्हणजे पाय बाय 2 मायनस 3x/2 होणार, कळले का. चला मग आता y इक्वल टू काय येणार, cot गेलं, राहिलं काय पाय बाय 2 मायनस 3x/2 बरोबर. आता हा याचा जर डिफरन्शिएट काढला, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. therefore y चा डेरिव्हेटिव्ह काय, dy अपॉन dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x/2 चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 असतं म्हणजे मायनस 3/2 येणार का, हो झालं, ठीक आहे. अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 आहे, tan इन्व्हर्स मध्ये रूट मध्ये ब्रॅकेट आहे. इथे काय करणार मी, y इज इक्वल टू tan इन्व्हर्स क्वेश्चन आहे माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये रूट आहे, तर रूट मध्ये काय करणार मी बघा इकडे. ओके, 1 cos x चा काय फॉर्म्युला आपला, 2 cos square x/2 आहे का. ओके, 2 cos square x/2 आणि 1 minus cos x चा काय आहे फॉर्म्युला, 2 sin square x/2. अच्छा आता 2 2 कॅन्सल होतोय का, आणि आणखी एक बघा इकडे, y इज इक्वल टू tan इन्व्हर्स. इथे मला सांगा हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे बरोबर, तो स्क्वेअर मी नंतर काढतो. रूट मध्ये मला सांगा cos अपॉन sin काय असतो, cot असतो का, म्हणजे cot square x/2 होईल का ते, cot square x/2. आता हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल केला मी बरोबर, म्हणजे tan इन्व्हर्स काय येणार, tan इन्व्हर्स cot x/2. आता cot चं मला tan मध्ये कन्वर्ट करायचं, कसं करू मी, tan इन्व्हर्स cot चं कन्वर्जन tan मध्ये काय होणार, tan पाय बाय 2 मायनस थीटा ना, म्हणजे tan पाय बाय 2 मायनस x/2 येणार तिकडे, बरोबर का. त्याच्यानंतर मला सांगा जर याचं मी डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx बरोबर, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. अच्छा इथे एक स्टेप करायची राहिली का आपली, हा इथे tan इन्व्हर्स tan कॅन्सल होणार का, म्हणजे राहिलं काय माझ्याकडे पाय बाय 2 मायनस x/2 राहिलं का, पाय बाय 2 मायनस x/2 राहिलं माझं. आता जर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि मायनस x/2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस 1/2 बरोबर का. अच्छा तर आपला क्वेश्चन नंबर 7 मधला शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12. त्या क्वेश्चन मध्ये काय करणार आहोत आपण बघा इकडे, therefore इकडे माझ्याकडे y इज इक्वल टू काय. ओके, मी हा क्वेश्चन मध्ये अच्छा तर आपला क्वेश्चन नंबर 7 मधला शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12. त्याच्यामध्ये काय करायचं बघा इकडे, तर पहिलं तर मला हा रूट सोडून घ्यायचा आहे, 1 प्लस साइन 4x/3 ह्याचं कन्वर्जन काय करतो ते बघा इकडे तुम्ही बरोबर. हा 1 जो आहे त्या 1 च्या जागी मी असं टाकायचं चालेल का, cos square 4x upon 3 प्लस sin square 4x upon 3 चालेल का. बघा इकडे cos square 4x upon 3 प्लस sin square 4x upon 3 स्क्वेअर टाकतो इथे स्क्वेअर आहे. ओके, cos square 4x upon 3 प्लस sin square 4x upon 3. मला सांगा cos square प्लस sin square काय असतो, 1 असतो ना,
cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर 1 असतो म्हणून मी तिथे टाकलं 1 च्या जागी काय केलं cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर टाकलं. हा sin 3x sin 4x/3 आहे. आता sin 4x/3 चं पण बघा मी काय कन्वर्जन करतोय. ह्याच्या जागी मी आपला sin x चा फॉर्म्युला वापरला तर काय होईल असं होईल का 2 sin x cos x म्हणजे काय होईल 2 sin 4x/3 डिवाइड बाय 2 बरोबर आहे. 2 ने डिवाइड करणार म्हणजे काय होणार 2x/3 बरोबर इंटू cos 2x/3 होणार 2x/3. अच्छा आता इथे 2x/3 आहे मग मी इथे पण काय करतो 4 च्या ऐवजी 2 लाच घेतो चालेल. 4 च्या ऐवजी इथे 2 ला घेतो म्हणजे माझ्याकडे एक फॉर्म्युला ऍडजस्ट होतोय. कोणता फॉर्म्युला ऍडजस्ट होतोय बघा इथे a² + b² + 2ab म्हणजे सातवीचा फॉर्म्युला काय सांगतो हा a + b ब्रॅकेट स्क्वेअर सांगतो का म्हणजे cos 2x/3 sin 2x/3 cos 2x/3 sin 2x/3 या ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे का a + b ब्रॅकेट स्क्वेअर आहे आपल्याकडे. पण आता इथे बघा हा ही कसली व्हॅल्यू काढली मी 1 + sin 4x/3 समजा जर मी याच्यासाठी रूट वापरले तर काय होणार 1 + sin रूट मध्ये 4x/3 टाकलं जर ह्याला रूट मध्ये टाकलं तर इथे पण रूट मध्ये टाकणार बरोबर म्हणजे इथे रूट मध्ये टाकलं तर हा स्क्वेअर कॅन्सल होणार का म्हणजे असं राहणार का फक्त cos 2x/3 sin 2x/3 चालेल. cos 2x/3 sin 2x/3 राहणार बरोबर. हा स्क्वेअर कॅन्सल होणार कारण मी हा रूट मध्ये टाकला म्हणजे आपण रूट मध्ये टाकणार याला जर रूट दिलं तर हा स्क्वेअर आणि रूट दोन्ही कॅन्सल होणार. बघा आता इकडे मी 1 प्लस रूट वाला ही वाली ब्रॅकेट काढली अशी तशा पद्धतीने जर मी असं काढलं 1 - sin 4x/3 ची व्हॅल्यू 1 - sin 4x/3 फक्त मायनस आहे पण जर मायनस असेल तर काय करणार फक्त सेम लिहायचं फक्त इथे प्लस च्या जागी मायनस होणार म्हणजे इथे काय येणार cos 2x/3 - sin 2x/3 बरोबर. सेम सोल्युशन हे असंच कॅल्क्युलेशन करून बघा तुम्हाला वाटत असेल तर डायरेक्टली लिहिलं तरी चालणार आहे. आता माझा क्वेश्चन काय म्हणलं बघा इकडे देअरफॉर y जो क्वेश्चन आहे माझ्याकडे cot इनव्हर्स ओके cot इनव्हर्स ब्रॅकेट मध्ये मी सर्व टाकून देतो काय काय बघा पहिलं रूट प्लस वाला रूट आहे काय ते cos 2x/3 sin 2x/3 बरोबर. त्याच्यानंतर दुसरं रूट मायनस वाला आहे म्हणजे हे लिहिणार मी प्लस मध्ये आहे ते पण प्लस मायनस वाला रूट म्हणजे हे cos 2x/3 sin 2x/3 बघा ब्रॅकेट मोठी होते ही इकडे डिनॉमिनेटरला पण सेम तसंच ही वाली ब्रॅकेट इथे येणार cos 2x/3 sin 2x/3 बरोबर. आणि इथे मध्ये मायनस दिले त्यांनी मायनस दिल्यानंतर ह्या ब्रॅकेटला मायनस दिल्यानंतर हे दोन्ही हा मायनस होईल हा प्लस होईल ना चिन्ह बदलेल म्हणजे इथे काय येईल -cos 2x/3 आणि इथे मायनसचा प्लस होणार काय होणार sin 2x/3 ओके कळते का. आता इथे काय काय कॅन्सल होते ते चेक करा. इथे माझ्याकडे sin 2x/3 हा प्लस मध्ये हा मायनस मध्ये कॅन्सल झाला. त्याच्यानंतर इथे बघा cos 2x/3 हा प्लस मध्ये हा मायनस मध्ये कॅन्सल होईल बरोबर. आता राहिलं काय बघा cos 2x/3 दोन वेळा cos 2x/3 आहे का हे बघा काय होतोय देअरफॉर y आपला क्वेश्चन y cot इनव्हर्स बरोबर y cot इनव्हर्स ब्रॅकेट मध्ये काय करायला बघा cos 2x/3 दोन वेळा आहे मी काय लिहिलं 2 cos 2x/3 त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला काय राहिलं बघा sin 2x/3 दोन्ही प्लस मध्ये आहेत इथे परत 2 sin 2x/3 येणार का ओके. हा 2 कॅन्सल होते का परत आणखी बघा इथे काय झालं किती सोपं झालं बघा घडी cot इनव्हर्स. आता मला सगळं cos अपॉन sin काय असतो cos अपॉन sin cot असतो का म्हणजे cot 2x/3 येणार का ओके. आता इथे मी काय करणार cot इनव्हर्स आणि cot कॅन्सल होतो का म्हणजे y काय आहे माझ्याकडे 2x/3 आलं फक्त. मग जर आता मी याला डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x काय उत्तर येणार dy/dx काय येणार सांगा मला x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो 2x/3 चा पण 2/3 येणार फक्त कळलं का ओके. इथे आपला क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्यातले मी 6 क्वेश्चन्स केलेले आहेत टोटल ओके. तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 मधले 6 क्वेश्चन्स पूर्ण केले ओके. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.